नमस्कार मित्रांनो, हा रायगड भटकंतीचा पहिला भाग आहे। या भागात आपण आऊसाहेब जिजाऊंचं समाधीस्थळ व चित्त दरवाजा मार्गे रायगडावर जाणार आहोत आणि पुढील भागात आपण समग्र रायगड दर्शन व भ्रमंती करणार आहोत। आम्ही आमचा प्रवास पुण्यापासून सुरू केला। तामिनी घाट मार्गे आम्ही सकाळी 8 वाजतापर्यंत पाचाड गावात येऊन पोहोचलो। पाचाडला शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन आम्ही रायगडाकडे मार्गस्थ झालो। राजमाता जिजाऊ समाधीस्थळ पाचाड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी निजामशाहीतले प्रबळ सरदार लखुजीराव जाधव यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। तर सध्या मी आहे पाचाडला। तर आई जिजाऊची इथं समाधी आहे आणि आज आपण संपूर्ण दुर्गेश्वर रायगड किल्ला पाहणार आहोत। तर इथं जिजाऊ साहेबची समाधी आहे। ही समाधी सुंदरपणे या समाधीचा इतिहास मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये समजून सांगेल। निजामशाही आणि आदिलशाही सुलतानाचे जहागीरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या। विलक्षण बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले। स्वराज्य स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्णत्वाला आलेले त्यांनी पाहिले। शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसातच 17 जून 1674 रोजी त्यांचे देहवसान झाले। त्यांना आजही राजमाता म्हणून ओळखले जाते। राजमाता जिजाबाईंच्या वंदनीय स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बांधले गेले आहे। येथे दगडी चौथऱ्यावर बांधलेली समाधी व वृंदावन आहे। तर मित्रांनो, आपण आता पाचाडला मा जिजाऊचं दर्शन घेतलं आणि श्रीमान दुर्गेश्वर किल्ले रायगडाला चाललो आहे। तर सुंदरपणे आपण आज मराठ्यांची राजधानी किल्ले रायगड पाहणार आहोत। ही माझी स्प्लेंडर घेऊन आलो होतो मी। आम्ही आमचा प्रवास पुण्यातून चालू केला। पुण्यापासून तामिनी घाटामार्गे आम्ही आलो आहे। सकाळीच 4 वाजता आम्ही पुण्यातून निघलो आणि पुण्यातून निघून जवळपास आता 8 वाजलेत आणि अर्धा ते 1 तासात आपण आता रायगड किल्ल्याची जी ट्रेकिंग आहे, जी पायरी वाट आहे तिच्याने वरती जाणार आहोत। हा तरी 70 ते 80% हा रस्ता चांगलाच आहे। आता शेवटी आपण पोचलेलोच आहे आणि काही असे खराब रस्त्यांनी आपलं स्वागत केलं आहे। तर श्रीमान रायगडाची भटकंती आज आपण सुंदरपणे करणार आहोत।
दोघं माझे मित्र आहेत. आम्ही 2 गाड्या आणि टोटल 3 जण आलेलो आहे. तर मित्रांनो, ही रायगडाची पार्किंग आहे. आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचून सर्वात पहिले नाश्ता केला व नंतर चित्त दरवाजा मार्गे रायगड चढण्यास सुरुवात केली. रायगडावर जाण्यासाठी प्रमुख 3 मार्ग आहेत. एक म्हणजे रोपवे, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरा हा चित्त दरवाजा. या चित्त दरवाजा मार्गे पायऱ्या थोड्या जास्त आहेत, पण या मार्गाने आपल्याला रायगडाचे दर्शन होत राहते आणि गड चढायला आणखीन आनंद येतो. वाटेत खाण्यापिण्याची दुकानेसुद्धा आहेत. जिथे कुठे तुम्हाला थकवा जाणवेल तिथे तुम्ही लिंबू सरबत किंवा थोडा टाईम थांबून थोडी विश्रांती घेऊन पुढे जाऊ शकता. रायगड किल्ला आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला मराठ्यांची दुसरी राजधानी होता. महाराजांनी हा किल्ला हिरोजी इंदुलकरांकडून बांधून घेतला. पूर्वी या किल्ल्याचे नाव रायरी असे होते. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड इथे अवघे 25 वर्षे वास्तव्य केल्यानंतर महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड इथे आपले पुढील जीवन घालवले. याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. महाराजांच्या जीवनातल्या अनेक उतारचढाव असलेल्या घटनांचा विचार करून व त्या घटना आठवून या चित्त दरवाजा मार्गे आपण रायगडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. वर्षातील पावसाळ्याचे 2 ते 3 महिने सोडल्यानंतर रायगडावर आपण कधीही जाऊ शकतो. पावसाळ्यात या भागात खूप जोरदार पाऊस पडतो.
मित्रांनो, रायगडाचा ट्रेक आपण चालू केलेला आहे आणि चित्त दरवाजा मार्गे आपण रायगडावरती जाणार आहोत। तर ही अशी हा ट्रेकचा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याने आपण इकडून सरळ गेल्यानंतर तर या मार्गे 1700 पायऱ्या आहेत रायगडाला। तर ह्या 1700 पायऱ्या सर करून आपण मराठ्यांची राजधानी किल्ले रायगड जाणार आहोत। तर सुंदरपणे आज या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, महाराजांचं जे काही हालचाली या गडावर राहिल्या, जे काही राज्याभिषेक या किल्ल्यावर महाराजांचा संपूर्ण स्वराज्याने अनुभवला, अशा खूप सुंदर आठवणींनी भरलेला हा रायगड आहे। तर सुंदरपणे माझ्यासोबत तुम्ही हा रायगड किल्ला पाहणार आहात। तर चला तर मग। या पायरी मार्गाने जात असताना टकमक टोकाचे दर्शन आपल्याला घडत राहते। महाराज जास्त करून नाणे दरवाजा मार्गे ये जा करत होते। रायगडावरती येण्यासाठी तुम्ही नाणे दरवाजा मार्गे आलात तर जवळपास 500 ते 600 पायऱ्या तुमच्या कमी होतील। आम्ही जाताना चित्त दरवाजा मार्गे व गड उतरून येताना नाणे दरवाजा मार्गे येण्याचं ठरवलं। पाऊस नुकता कमी झाला की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रायगडाचे संपूर्ण स्वर्गातच रूपांतर होते व या सह्याद्री डोंगर रांगांची सौंदर्यता आपल्याला निहाळता येते। कोकणातील या भागात आपल्याला अनेक गडकिल्ले व देवस्थाने पाहायला मिळतात।
रायगडाच्या महादरवाज्याचे बांधकाम गोमुखी शैलीत आहे। आपल्या देशातील अनेक किल्ल्यांचे दरवाज्यांचे बांधकाम याच प्रकारचे असते। या गोमुखी पद्धतीत दरवाजे बांधण्याचा उद्देश म्हणजे शत्रू जेव्हा केव्हा येईल तेव्हा त्याला डायरेक्ट दरवाजाला अटॅक करता येणार नाही व त्याच्याकडील असणारे प्राणी जसे की हत्ती यांच्या साहाय्याने दरवाजाला नुकसान होणार नाही। गड किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारावर त्या राज्यांचे साम्राज्यांचे चिन्ह कोरलेले असतात। तसेच शिल्प आपल्याला महादरवाजावर पाहायला मिळते। सध्याच्या काळात आपली तरुण पिढी आपल्या अशा ऐतिहासिक गड किल्ल्यांना पाहायला व समजून घ्यायला येते। तर मित्रांनो, रायगडाचा हा प्रमुख प्रवेशद्वार आहे आणि ह्या गेट लागल्यानंतर हा गोमुखी प्रकारचा बांधलेला हा दरवाजा आहे आणि या दरवाजातून अशी एक वळून वाट गेलेली आहे, ती आपल्याला किल्ल्यात आत नेते। तर संपूर्ण आज आपण सुंदरपणे किल्ला पाहणार आहोत। आपण किल्ल्यात प्रवेश केला आहे। मराठ्यांची राजधानी होती किल्ले रायगड। गडावर तुम्ही गाईडसुद्धा करू शकता। शासनाने ठरवल्याप्रमाणे जे काही चार्जेस असतात ते आपल्याला ग्रुप्सनी वाटून तुम्ही हे गाईड घेऊ शकता। या गाईड्सद्वारे आपल्याला किल्ल्याचा इतिहास, किल्ल्यावरील घडलेल्या घटना, किल्ल्याचे बांधकाम अशा अनेक बाबींवर माहिती मिळते। महादरवाज्यातून वरती गेल्यानंतर काही वेळात सर्वात प्रथम आपल्याला हत्ती तलाव पाहायला मिळतो। या हत्ती तलावातला दगड खोदूनच संपूर्ण रायगडाचे बांधकाम केले होते। या हत्ती तलावाच्या वरती चालून गेल्यानंतर आपल्याला रायगडावरील पाण्याची टाकी पाहायला मिळते। तिथे आपण आपली पाण्याची बॉटल भरू शकतो। या पाण्याच्या टाकी शेजारी राहणारे लोक गडावर आलेल्या पर्यटकांसाठी जेवण बनवून देतात। इथे तुम्ही पिठले भाकरी पर प्लेट बेसिक जे काही चार्जेस असतील ते देऊन जेवणाचा आनंद घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपण रायगडावर पोहोचलो। तर असा हा पहिला भाग होता। येणाऱ्या दुसऱ्या भागात आपण रायगडाची संपूर्ण भटकंती करणार आहोत। रायगडावरील असणारे वाडे, इमारती, मनोरे, तलाव, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, त्यानंतर टकमक टोक अशा अनेक वास्तू व संपूर्ण रायगडाचा इतिहास व महाराजांची समाधी हे सगळे ठिकाणे आपण पाहणार आहोत। तर भेटूया लगेचच रायगड भटकंतीच्या दुसऱ्या भागामध्ये।